नमस्कार, शेगाव लाईव्हमध्ये स्वागत आहे. मी संतोष देठे. आपण आज बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील समाजसेवक प्रकाश कनोजे यांचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. तर बघूया थोड्याच वेळात. प्रकाश कनोजे, समाजसेवक, नाशिक, महाराष्ट्रातून. माझी 14 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे का व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा मुद्दा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांची सोशल मीडियावर खूप जरूरत आहे. आज आपण पाहिलं असेल का काही दिवसात एक मुद्दा चालला होता, तो 2-3 दिवस टीव्हीवर चालला, नंतर गेला निघून. का काही एका कार्यक्रमासाठी एक नियोजन पार्टी काही आखली होती. त्या पार्टीमध्ये आमदार, खासदार आणि सरकारी अधिकारी जे लाखो रुपये पगार घेतात, आमदार खासदार करोडपती तर आहेत, प्रश्नच नाही, यांच्यासाठी 4,500 रुपयाची जेवणाची थाळी ठेवण्यात आली. चांदीच्या ताटात त्यांना जेवण देण्यात आलं, इतर खर्च वेगळा. तर माझी असं म्हणणं आहे का बुवा, महाराष्ट्रावर 8 लाख कोटी रुपयाच्या वर कर्ज आहे. एका मिनिटाला 6 लाख रुपयाच्या वर व्याज चालू आहे. मग हा वायफट खर्च कशाला? तर तुम्ही विचार करा, आज बरेचसे रस्ते बरोबर नाहीये. शाळेत जाण्यासाठी लोक, विद्यार्थी हे पुरातून आपला जीव धोक्यात घालून जात आहे. पालक त्यांना जीव धोक्यात घालून नेत आहे, कारण रस्ता नाही, पूल नाही तिथं. त्या पैशात पूल झाला असता. माझी माऊली रस्त्यावर बसून भाजी विकती, लोक दुकानात कामं करतात, कंपनीत कामं करतात. ते पैसे टॅक्सच्या रूपाने जे आमच्या मूलभूत गरजासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी देतात, तुम्ही असे खर्च करतात. मला असा एक प्रश्न पडतो का आज अशी परिस्थिती असताना तुम्हाला 4,500 रुपयाच्या ताटाचं जेवण गळ्याच्या खाली उतरलं कसं? तर प्लीज असं करू नका. मुख्यमंत्री साहेब, खूप आशा आहे मलाही आणि पूर्ण महाराष्ट्राला, तुम्ही काहीतरी नवीन प्रथा सुरू करू शकतात. त्यासाठी मी तुम्हाला एक सूचित करतो का सरकारचे कुठलेही कार्यक्रम असले एकदम साध्या पद्धतीने केलं जाईल. एक नियम बनवा. तर तुम्हाला जर काही सकाळच्या वेळेस कार्यक्रम ठेवायचा आहे तर मिसळ पाव ठेवा, पुरी भाजी ठेवा, बटाटा वडे हे ठेवा. दुपारचं असलं तर झुणका भाकर, आपल्या बरेचसे डाळ भात, लोणचं, इतर असे जे स्वस्तामध्ये होतील, जे तुम्ही खातातच, असं नाही का नाहीये. पण सरकारचे पैसे म्हणजे जनतेचे कष्टाचे पैसे तुम्हाला कुठल्या कामाला दिले? तर ते विचार करून तुम्ही एक नियोजन आखा. लोकही सांगतील का एक मुख्यमंत्री आला आणि त्याने असं एक नियोजन लावलं का साध्या पद्धतीने कुठलेही कार्यक्रम केले जाईल आणि ते पैसे विकासाचेही ना हो. तुम्ही विचार करा ना. आणि माझी हात जोडून एक विनंती आहे का जर तुम्हाला असे काही कार्यक्रम आखायचे असेल महागाचे, 4,500, 5,000, 10,000चे थाळीचे, तर सरकारचे जनतेचे कष्टाचे पैसे नका वापरू. तुम्ही प्रकाश कनोजेला सांगा, माझा स्क्रीनवर नंबर येणार आहे, तर मी तुमच्यासाठी भीक मागेल आणि तुम्हाला जीव घालेल. भीक मागायला मी एक्सपर्ट आहे बरं का. कारण मी अजय देवगणसाठी भीक मागितली होती, त्याला पैसे पाठवले, ऑनलाईन गेमची ऍड करायचे, तो आता टीव्हीवरनं गायब झाला, ऍड करत नाही तो. आणि आपल्याला पण माहिती आहे का, आपल्याला मुख्यमंत्री साहेब माझ्या आंदोलनावर उत्तर द्यावं लागलं होतं. तर त्याच्यामुळे असं काही आखू नका. एक साधं सिंपल करा, ही विनंती आहे. खूप अपेक्षा आहे आम्हाला तुमच्याकडनं. आणि या पद्धतीचे यापुढे असेही कार्यक्रम होणार नाही. आणि ज्यांनी 4,500 रुपयाच्या थाळ्या खाल्ल्या त्यांनी ते पैसे सरकारच्या तिजोरीमध्ये भरावे आणि भरू शकता. ऐपत आहे हो तुमच्या. विचार करा ना, त्या माऊलीचे पैसे, कष्टाचे पैसे, ते रस्त्याचे एखादा पूल बांधला गेला असता, एखादी ॲम्ब्युलन्स आली असती, बरेचसे काही झाले असते. लोकांना ते काल का परवाची न्यूज आहे, देह न्यायला, डेड बॉडी न्यायला रस्त्याने ते लोकांनी असे कसे निघले त्या नदीतून त्यांनाच माहिती. ज्याला त्रास निघतो ना त्याला माहिती. आपण बंगल्यात बसून तर मला काय कळणार आहे हो. तुम्हाला जर नुसतं सर्दी जरी झाली ना तर फॉरेनचे डॉक्टर तुमच्या घरामध्ये यायला बसले. पैसे आमचे. आम्हाला झालं तर सरकारी दवाखान्यात गेलं तर नीट ट्रीटमेंट भेटत नाही. तर सगळ्या सुविधा याच्यासाठी देतो, तेवढं लक्षात घेऊन आखा. आणि एक नाव होईल तुमचं. विशेष म्हणजे एका मुख्यमंत्री होता, यांनी साध्या पद्धतीची एक नियम बनवून गेला. हात जोडून माझी विनंती, काही चुकलं असेल मला माफ करा प्लीज. आणि जनतेला सांगा, प्लीज हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचा धन्यवाद. Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.